शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात दिनांक 24 जुलै 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 24 जुलै 2026 रोजीच्या शासन शुद्धीपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 20 जानेवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद 1 मधील तक्त्यातील अनुक्रमांक 4च्या समोरील लागू करावयाची सुधारित तरतूद या स्तंभात अंतर्गत विहित तरतुदी ऐवजी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांकरिता यामध्ये 1ली ते 8वी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक 13 फेब्रुवारी 2013 मधील तरतुदीनुसारच सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे। त्याचबरोबर इयत्ता 1ली ते 5वी तसेच इयत्ता 6वी ते 8वी व इयत्ता 9वी व 10वी या गटासाठी त्या माध्यमांच्या सेमी इंग्रजी वर्गाकरिता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमासह त्या शाळांचे माध्यम जसे की मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे ते माध्यम अथवा शालांत परीक्षा जी द्वितीय भाषा विषय घेऊन उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमांच्या शाळेसाठी त्याची उमेदवारी विचारात घेण्यात यावी असे स्पष्ट करण्यात आले आहे। त्याचबरोबर इयत्ता 1ली ते 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयांकरिता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे। त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन या उमेदवारांसह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही मात्र 12वी विज्ञान किंवा BA, MA इंग्रजी किंवा BSc, MSc अशी अर्हता धारण केली आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येत आहे असे वाचावे अशी शुद्धीपत्रक सदर शासन निर्णयानुसार निर्गमित करण्यात आलेले आहे।